भावना दृश्यम 1 आणि 2 मध्ये जॉर्ज कुट्टी ह्यो पोलिसांना चुना लावायला यशस्वी झाला होता. पण या उंदरामांजराच्या खेळामध्ये, चोर पोलिसांच्या खेळामध्ये तिसऱ्या पार्टमध्ये तो खरोखर हातावर तुरी द्यायला यशस्वी होतो का, हे तुम्हाला तिसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळेल. आता याच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघायला गेलं तर मोहनलाल सर ज्यांनी जॉर्ज कुट्टीचा रोल केला आहे, मला तर असं वाटतं ते जॉर्ज कुट्टीसाठीच बनलेत. म्हणजे त्यांचा जन्म झाला आहे जॉर्ज कुट्टी या रोलसाठी. दुसरी गोष्ट, यातली जी केस रिओपन होते ती रिओपन करणारा जो माणूस आहे तो एक सरप्रायझिंग फॅक्टर आहे. आणि जे शेवटचा अर्ध्या तासाचं जे टर्न आणि ट्विस्ट जे आहे ना, ते मला जरा मस्त वाटलं. आता हे झालं पॉझिटिव्ह. निगेटिव्ह सांगायचं झालं तर पिक्चर लेंदी आहे, जवळजवळ 2.5 तासाचा पिक्चर आहे हिंदीतील. तेव्हा अजय देवगण विमल कंपनी त्याला कटछाट करेल किंवा त्यात काहीतरी अपडेट करतील. बाकी अनएक्सपेक्टेड कॅरेक्टर म्हणजे अननेसेसरी कॅरेक्टर असं पण म्हणू. आता ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन्ही गोष्ट आहे. कारण का अननेसेसरी कॅरेक्टर डायरेक्टर त्याच्यामध्ये का घेतो आहे, म्हणजे ऑडियन्सचं त्याच्यावर डाऊट जाऊ दे, पण त्याचा डाऊट म्हणजे दुसरीकडं, म्हणजे ऑडियन्सना कुठंतरी त्यांची चूक दिशाभूल करण्यासाठी ती कॅरेक्टर असतात. बाकी पिक्चर मूळ मुद्द्यावर यायला खूप उशीर घेतो आहे एवढंच मला वाटलं. बाकी पिक्चर वन टाईम वॉच करण्यासारखा नक्की आहे.